आदर्श अमर गायकवाड। मी जिल्हा परिषद शाळा तरोडा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव इथे इयत्ता 6वी पहिले शिकत आहोत. मी तयार केलेले मॉडेलचे नाव घनकचरा व्यवस्थापन आले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून कचऱ्याची विभागणी ही 2 गटात करण्यात आली आहे. पहिला गट ओला कचरा, दुसरा गट सुका कचरा अशी प्रकार कचऱ्याचे 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. आता आपण समजून घेऊ ओला कचरा म्हणजे काय. स्वयंपाकघरातील खरकटे अथवा शिळे अन्न, कुजलेली फळे, भाजीपाला, अंड्यातील टरफले, भाज्यांच्या साली व देठ, चहा पावडर, मासे, मांस, हाडे, कापलेली नखे, झाडांच्या पालेभाज्या पावडर, भाजलेली पदार्थ, नारळाच्या करवट्या, शहादी वर्ण निसर्गातील जे विघटनाद्वारे नष्ट होते ते सारे म्हणजे ओला कचरा होय. घरामधील वेगळे पदार्थ, घाण पालेभाज्या, स्वयंपाकातील शिळे खरकटे अन्न इत्यादी ओला कचरा म्हणून ओळखले जाते. त्यातून सुका कचरा म्हणजे काय आपण ओळखूया. भाजीपाल्याच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, थर्मोकॉलचे तुकडे, लोखंडाची वस्तू, तारे, किडे, ब्लेड, वैगनिक फुटक्या, कंपाशीचे कचरे, ग्लास, विजेचे बल्ब व ट्यूबलाईट, काचा, फाटलेले कपडे, रबर, कपडे, बॅलन्स, वर्तमानाची रद्दी, पुठ्ठा, कागद इत्यादी सुका कचरा म्हणून आपण ओळखतो. हे झाले ओला कचरा व सुका कचऱ्याविषयी माहिती. आता आपण त्यांचे महत्त्व, नियोजन कशाप्रमाणे करायचे ते पाहू. आपण प्रत्येक जण मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करतो. वापर आणि फेका हा अलीकडचा आवडीचा मंत्र झाला आहे. त्याबाबत आपण विचारही केला पाहिजे. त्यामुळे खूप प्रमाणात देशाची तसेच आपण राहत असलेल्या परिसरातील रोगांचे साम्राज्य प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यासाठी उपाय म्हणून विल्हेवाट लावून आपण सर्व निरोगी जीवन जगावे सहकार्य करू. त्यासाठी आपण काही गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. पहिलं, परिसरातील टाकाऊ पदार्थांचे वर्गीकरण करणे. परिसरातील टाकाऊ कचऱ्याचे विल्हेवाट करण्याची लावता येईल त्याबाबत योग्य नियोजन करणे. म्हणूनच भारत सरकारने स्वच्छ गाव सुंदर गाव हा नारा देऊन प्रत्येक नागरिकाने आपल्या गावाची स्वच्छता राखावी. धन्यवाद.